पण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कॅफे स्टाईल कोल्ड कॉफी बघणार आहोत. उन्हाळ्यामध्ये अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि कमी खर्चात होते. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथं 2 चमचे पाणी घेतलेलं आहे. नॉर्मल पाण्याचाच वापर करायचा आहे. 2 चमचे कॉफी घेतलेली आहे. जे रेग्युलर नेस्ले कॉफीची पॅक भेटतं 2 वालं, ते 2 पॅक घेतलेत. म्हणजे 2 चमचे कॉफी, 4 चमचे साखर आणि 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. दूध जे आहे ते मी ते रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे. गरम करून थंड केलेलं दूध आहे. चॉपर घेतलं आहे. याच्यामध्ये सर्वात आधी पाणी ॲड करूया. त्यामध्येच मी कॉफी ॲड करते. कॉफी टाकलं की यामध्ये साखर टाकायचं आहे. कोणत्याही ब्रँडच्या कॉफीचा वापर करू शकता. त्यानंतर चॉपरचं टोपण लावूया आणि 2 ते 3 मिनटं तरी ह्याला चॉप करून घ्यायचं आहे. हीच प्रोसेस जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. तर 1-2 मिनटं झालेले आहेत. टोपण काढूया. बघू शकता कॉफीचा कलर कशा प्रकारे चेंज झालेला आहे. तुम्हाला हवा असेल तर हीच प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. तर कॉफीचा कलर पूर्ण क्रीमी असं तयार झालेलं आहे. तर हे काढून तुम्हाला दाखवते. मिक्सरमध्ये करताना एक 30 सेकंद बंद चालू करून 30-30 सेकंदला बंद चालू करून ही प्रोसेस करायची. सेम टू सेम क्रीमी असं कॉफीचं टेक्स्चर तयार होतं मिक्सरमध्ये पण. नसेल तर तुम्ही ब्लेंडरने करू शकता किंवा चहाची जी स्टीलची चाळण असते त्याच्याने केलात तरी चालेल. तर कॉफीचं साईडला ठेवलं आहे. 1 ग्लास घेतला आहे आणि इथं मी डेअरी मिल्कची कॅडबरी घेतली साईडने ग्लासला डेकोरेट करण्यासाठी. ऑप्शनल आहे, नाही केलात तरी चालेल. किंवा कॅडबरीच्या ऐवजी चॉकलेट सिरपचा वापर केलात तरीही चालेल. तर अशा प्रकारे थोडीशी कॅडबरी साईडने मी ग्लासला लावून घेतली. त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं कॉफीचं टेक्स्चर यामध्ये ओतते. एक 5 ते 6 चमचे तरी यामध्ये ग्लासमध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतरनं दूध टाकूया. दूध इथं फुल क्रीम दुधाचा वापर करायचा आहे. तर दूध मी इथं पूर्णपणे ग्लास भरायला थोडंसं कमी इथपर्यंत टाकलेलं आहे. राहिलेली पण कॉफी यामध्ये ॲड करूया. जेवढं कॉफीचं प्रमाण दाखवलं आहे त्याच्यामध्ये 3 ग्लास तरी कॉफी आरामात होते. त्याच्यानंतरनं राहिलेली कॅडबरी यावरती मी डिझाईनसाठी टाकते. तुम्हाला हवी ती डिझाईन याच्यावरती करू शकता. एक्स्ट्रा माझ्याकडे कॉफीचं पॅक होतं, 3रं पॅक होतं. त्याच्यामध्ये थोडीशी कॉफी याच्यावरती टाकली. अशा प्रकारे डिझाईन करते आणि आता आपण ही कॉफी अर्धा तास तरी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहोत. जेणेकरून ती अजून जरा छान असं टेक्स्चर येईल. नसेल तर तुम्ही इथं बर्फाचा पण वापर करू शकता. तर मी इथं अर्धा तास कॉफी फ्रीजमध्ये ठेवली होती. अशा प्रकारे आपली कॅफे स्टाईल कॉफी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिला